लाडकी बहीण योजना खरंच बंद पडणार का? मार्च महिना संपला, एप्रिल सरत आला, तरीही खात्यात 1500 रुपये का आले नाहीत? लाडकी बहीण आता सरकारसाठी लाडकी राहिली नाही का? जर तुम्हालाही हप्त्याची प्रतीक्षा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ही योजना इतक्यात बंद होणार नाही. सरकारने 2026 ते 27 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 26,500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. याचा अर्थ सरकारकडे पैसे आहेत आणि योजना पुढच्या वर्षभर तरी नक्की सुरू राहणार आहे. मग उशीर का होतोय? तर याचं मुख्य कारण म्हणजे प्रक्रिया आणि निधी वितरणाची गती कमी असणं. महिला व बालविकास विभागाकडून निधी वाटपाची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही, त्यामुळे हा विलंब होत आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न, मार्चचा हप्ता कधी येणार? तर सध्याच्या परिस्थितीनुसार जर लगेच जीआर आला नाही तरीही डीबीटी द्वारे पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. पण सध्याची हालचाल पाहता हा हप्ता 1 मे नंतर येण्याची शक्यता जास्त दिसते. म्हणजे अजून थोडी वाट पाहावी लागेल. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे बहिणींनो, योजना बंद होणार नाही, पण डिले नक्कीच वाढलाय आणि त्यामुळेच महिलांना त्रास होत आहे. तुमचा काय मत आहे? सरकार जाणून बुजून उशीर करतंय का? तुम्हाला फेब्रुवारी पर्यंतचे सर्व हप्ते मिळाले आहेत का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुमच्या इतर बहिणींना शेअर करा, जेणेकरून त्या अफवांपासून दूर राहतील. आणि अशाच खात्रीशीर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला